हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे शुक्रवार आणि आज आहे बाळूमामांचं भंडारा. आदमापूरमध्ये आज उत्सव असते पालखीचं. मी आता सकाळचं आंघोळ करून पूजा करून घेतलं पहिलं आणि बाकीची कामं आवरा लागल्यात. ताई स्वयंपाक करायला लागल्या. आता 10 वाजलेला आहे. इकडे पूजा आवरलेला आहे आणि हा व्हिडिओ शुक्रवारचा व्हिडिओ आहे आणि आज येतोय कारण 2 दिवस झालं काय व्हिडिओ केलेला नाही मी. शुक्रवारचा व्हिडिओ आज येतोय आणि पूर्ण आजचा व्हिडिओ खूप भारी आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि ह्या दुपार स्वयंपाक पण सगळं आवरलेला आहे. मी इकडे देवपूजा करत होतो. ताई सगळं स्वयंपाक ते आवरलेला आहे आणि धुणं भांडी बाकी सगळं काम आवरलेलं आहे. आता हे सगळ्यांना जेवायला वाढून द्यायचं आहे. सगळ्यांना जेवायला वाढून देतो. आणि इकडं जेवण सगळ्यांचं आवरलेलं आहे आणि आता दुपारचं 2 वाजलेलं आहे. सगळ्यांनी जेवून घेतलेलं आहे आणि बाकीचे कामं सगळं आवरलेलं आहेत. जेवून थोडा वेळ सगळेजण आराम करतात आणि इकडं मी कपडे इस्त्री करायला लागलो आहे आणि एकदमच इस्त्री करून ठेवतो. आणि पोरांचे कपडे असलं तर त्यांचं शाळेचे कपडे आणि हे मिस्टरांचे कपडे आहे आणि ते एकदम करून ठेवलं तर बरं पडतं आहे. आणि रोज एक सेट करण्यापेक्षा एकदमच करून ठेवलेलं बरं. आणि आजचा व्हिडिओ खूप भारी आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आज आहे बाळूमामांचं भंडारा आणि त्यांचं संध्याकाळी इथं हळदी कुंकूचा कार्यक्रम पण आहे. त्याने इथं आमच्या कॉलनीत एक मावशी आहे आणि त्यांच्यातून बाळूमामांची मूर्ती आहे. त्यांनी स्थापना केलेलं आहे. ती आदमापुरात कसं मूर्ती आहे तसं त्यांनी तिथं स्थापना करून घेतलेलं आहे त्यांच्या घरात. आणि तिथं पण हळदी कुंकूला बोलवलं आहे त्यांनी. आणि दुसरीकडं पण आहे. 2 ठिकाणी आता हळदी कुंकूला जायचं आहे मला. आणि संध्याकाळी हे सगळं आता दुपारचं काम बघा सगळं इस्त्री करून झालेलं. पॅन्ट ते झाले आणि शर्ट करायला लागलो आहे. आणि शर्ट आणि पॅन्ट इस्त्री कसं करायचं ते पण शेअर केलेलं आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि एका शर्ट पॅन्टला 30 रुपये का 25 रुपये एवढं आहे. आणि मी काय करतो ते मला करायला येते म्हटलं तर मी घरीच करतो आहे. सगळ्यांचं बाबांचं आणि ह्यांचं पोरांचं कपडे आमच्या साड्या काय असेल ते इस्त्री करायचं असलं तर घरीच करतो मी. आता इकडे इस्त्री करून झालेला आहे आणि वाजले आता 4 वाजलेला आहे. आणि आता भाजीला पण सगळे गेलेले आहेत. चला आता ही तेजरीमधलं कपडे त्यांना आवरलेलं आहे. तेजरीमधलं कपडे सगळं घडी करून ठेवलं आता. आणि इस्त्रीचे कपडे आता इथं ठेवतो. आणि इकडे इस्त्री करायला कपडे काढलं मी. मग कपाटातलं कपडे पण सगळं घडी करून साड्या त्यांनी ठेवलं. सगळ्यांच्या साड्या आहेत ते पण घडी करून ठेवलं मी. आता इस्त्रीचे कपडे पण ठेवलेलं आहे आणि आज कपाट पण आवरून झालं आहे आता सगळं. आता इस्त्री करत करत 4 वाजलेला आहे आणि इकडं 4 वाजलेला आहे आणि चहा पिऊन बाकीचं काम पण आहे ते पण काम आवरून घेतो. तर 4 वाजलेला आहे आणि कपड्यांचा इस्त्री पण झाली आणि कपाटमध्ये ठेवलं पण. आणि आता चहा पिऊया पहिला. चहा पिऊन आणि काम भरपूर आहे. काय काय काम आहे दाखवतो. सम्राट इकडे चहा करायला लागला आहे आणि हे बघा सारं केवढं पडलेलं आहे. दुपारी जेवणाची भांडी आणि इकडं बाहेर दुपारी सगळेजण झोपलेलं बघा. चटई इथे तसंच पडलेलं आहे ते काढायचं आहे. आणि भाजी भिजवले होते ते पण नेल्यात ते पण तसंच पडले आहे ते काढायचं आहे. आणि इस्त्री केलेलं ते पण हातरून तसंच आहे ते पण काढायचं आहे. आणि सगळं आवरतं हे आता सगळं काम.
इकडे बघा भांडी बाहेर ठेवलेलं आहे आणि इकडे कोथिंबीर पण निवडून घेतलेलं आहे आणि मेथीची भाजी शेपूची भाजी पण निवडून घेतलेलं आहे आणि इकडं पोरी भांडी घासतात सृष्टी आणि लक्ष्मी आणि इकडं भाजी निवडून घेतलेलं आहे. झाड तेल मारून घेतो आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे आणि हळदी कुंकूला पण जायचं आहे. इकडं बघा संध्याकाळ 7 वाजलेला आहे. आता मी स्वयंपाकाला घातलेला आहे. पहिला भाजी करून घेतो. मेथी आणि शेपू मिक्स भाजी करणार आहे आज आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कांदा मिरच्या चिरून घेतलेला आहे आणि तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये टाकलेलं आहे आणि इकडं बाळूमामांसाठी नैवेद्यासाठी नाचण्याचं आंबील पण केलेलं आहे. मी पण बाळूमामांचं ग्रंथ त्यानं वाचन करतो आणि त्यांचा फोटो आहे घरात आणि नैवेद्यासाठी काय तर आंबील केलं तर चालतं आहे म्हणून त्यासाठी मी आज आंबील केलेलं आहे. आणि इकडं कांदा मिरच्या चांगलं भाजलेलं आहे आणि इकडं मूग डाळ भिजत ठेवलेलं आणि इकडं लसूण पण टाकते. लसूण लगेच टाकायचं नाही कारण कांदा आणि मिरच्या जरा भाजल्यावर नंतर टाकायचं लसूण. इकडं चुलीवर भात ठेवलेला आहे. थोडंसं एक अर्धा चमचा हळद पण टाकलेला आहे त्यात आणि इकडं चुलीवर भात आहे आणि भाकरी करायची आहे. हे भाजी झाल्यावर आमटी करून मग स्वयंपाक झालं आणि इकडं आंबील पण झालेलं आहे आणि मेथी आणि शेपू भाजी मूग डाळ टाकून चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे. आता भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतो. भाजी तयार झालेली आहे आता आणि इकडं आंबील पण तयार झालेलं आहे आणि घरातल्या देवांना नैवेद्य दाखवतो आणि इकडं स्वयंपाक सगळं आवरलेला आहे आणि बाळूमामांचे नैवेद्य काय काय असते ते पण शेअर केलेलं आहे. इकडं बघा आंबील घुगऱ्या दही आणि ज्वारीची कण्या आहेत ते त्यांचं हेच नैवेद्य दाखवतो आणि हळदी कुंकूला बोलवलं आहे तिकडं पण जायला आवरलेलं आहे. मी पहिलं इथं घरात नैवेद्य दाखवून मग तिकडं जातो. इकडं संध्याकाळचं देवींना नैवेद्य दाखवतो आणि बाळूमामाच्या फोटोला नैवेद्य दाखवतो आणि नैवेद्य दाखवून मग हळदी कुंकूला जायचं आहे. मी पण आवरलेलं आहे. मी साडी नेसून त्यानं आवरलेलं आहे. घरातलं सगळं आवरलं आहे आता आणि त्यामुळं मी आज लवकर स्वयंपाकाला घातलेलं होतं आणि स्वयंपाक सगळं आवरलेला आहे. चला इकडं नैवेद्य त्यानं दाखवतो. चला इकडं घरातलं आवरलेलं आहे. आता हळदी कुंकूला जाऊन येतो मी. इकडे मी हळदी कुंकूला आलेलो आहे. हे बघा बाळूमामांची मूर्ती आहे. एवढं छोटंसं मूर्ती आहे. विठ्ठल रुक्माई आणि इकडं मुळे महाराज असं मूर्ती तिन्ही एकत्र असते तसं करून घेतलेलं आहे त्यांनी आणि त्यांचं प्रसादासाठी काय काय केलं आहे बघा. घुगऱ्या कन्या आणि आंबील दही भात अभिषेक सगळं करले दरवर्षी करतात त्यांनी मला बाळूमामाच्या नावानं चांग भलं असं म्हणायला लागल्यात आणि मी तिथं त्यांनी बाळूमामांची गाणं लावली होती म्हणून मी ते आवाज न्यूट केलेला आहे. इकडं सगळेजण हळदी कुंकूला येऊन चाललेले आहेत आणि प्रसादाला पण त्यांनी आंबील घुगऱ्या पण सगळ्यांना द्यायला लागल्यात. एवढं छोटंसं 2 खोल्या आहेत त्यांचं. हे बघा असं प्रसाद त्यांनी सगळ्यांना द्यायला लागल्यात त्या मावशी. आणि इकडं दुसरीकडे आलेलं आहे आणि यांचं नवीन घर बांधलेलं आहे त्यांनी आणि आज पहिल्यांदाच त्यांनी मोठंचं पूजा घातलेला आहे आणि दरवर्षी करतात तेवढंच पूजा घालतात त्यांनी आणि ह्या वर्षी मोठंच घातलेलं आहे म्हणजे त्यांनी असं प्रसाद पण केलेला आहे. त्यांचा फोटो करून पूजा घातलेला आहे.
सगळ्यांना आम्हाला जेवायला पण बोलवलं होतं त्यांनी. मी आता हळदी कुंकू घेऊन जातो आणि सगळी पोरं जेवून येऊ दे, मग नंतर येतो. मग त्यांनी हळदी कुंकू घेऊन आलो तिथं जाऊन. बाळूमामाचे फोटो किती छान केलेले आहेत बघा. आणि ह्याच आहेत ताई. त्यांनी सगळ्यांना आंबील द्यायला लागल्यात. त्यांनी म्हणायला लागल्यात मला व्हिडिओ करायला लागलाय काय म्हणून. होय म्हटलं. इकडं आम्ही सगळ्यांना आंबील दिलं. त्यांनी आंबील घेतलं. आंबील घुगऱ्या ते प्रसाद घेऊन मी आलो घरी. आणि पोरं इकडे जेवायला बसलेलं आहेत. आणि आतलं किचन आहे आणि इकडे त्यांचं देवघर बघा छान आहे. तर व्हिडिओ इथंच थांबवतो मी. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.